विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला पुढचे काही न्यूमरिकल सॉल्व करायचे आहे. कशा पद्धतीने सॉल्व करता येतील बघा. पुस्तकामधला क्रम आहे त्याचा 18 नंबरचा. काय सांगितलेलं बघा 18 नंबर मध्ये, कॅल्क्युलेट द एव्हरेज मॉलिक्युलर कायनेटिक एनर्जी. कॅल्क्युलेट द एव्हरेज मॉलिक्युलर कायनेटिक एनर्जी. पहिला पार्ट आहे त्याच्यामध्ये पर के मोल. पहिला पार्ट आहे तो पर के मोल. दुसरा पार्ट आहे त्यामध्ये पर किलोग्राम पर केजी. तिसरा पार्ट आहे त्यामध्ये पर मॉलिक्यूल. of oxygen at 127 degrees Celsius. Of oxygen at 127 degrees Celsius. आणि तुम्हाला दिलेला आहे ते काय बघा, given that molecular weight of oxygen, molecular weight of oxygen नेहमीप्रमाणे तो 32 असा असणार आहे. त्याचबरोबर आर दिलेला आहे, ॲव्होगाड्रोज नंबर दिलेला आहे. आपण सोल्युशन मध्ये काय करता ते बघा. दिलेली माहिती आहे त्यामध्ये टेम्परेचर आहे 127 + 273 400 केल्विन असं येणार आहे. ऑक्सिजनचा मॉलिक्युलर वेट M0 जो आहे तो 32 असा आहे. त्याचबरोबर आपल्याला आर दिलेला आहे 8.31 जूल पर मोल केल्विन असा आहे. त्याचबरोबर ॲव्होगाड्रोज नंबर आहे Na = 6.02 × 10⁻23 मॉलिक्युल्स पर मोल असा आहे. मॉलिक्युल्स पर मोल असा आहे. आणि आता विचारलेल्या क्वांटिटीज काय आहेत बघा. कायनेटिक एनर्जी पर के मोल. हा मोलला आहे. हा जो आहे तो काय आहे, मोल मध्ये आहे. त्याला आपल्याला किलो मोल करायला पाहिजे. दुसरा आहे ते कायनेटिक एनर्जी पर किलोग्राम. तिसरा आहे ते कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल. अशा 3 क्वांटिटी विचारलेल्या आहेत. प्रॉब्लेम बघा काय आहे. कॅल्क्युलेट द एव्हरेज मॉलिक्युलर कायनेटिक एनर्जी पर किलोमोल पर किलोग्राम. तिसरा पार्ट आहे पर मॉलिक्यूल ऑफ ऑक्सिजन आणि त्याचं टेम्परेचर दिलेलं आहे 127 डिग्री सेल्सिअस. त्याचा मॉलिक्युलर वेट दिलेला आहे. त्याचबरोबर आर हा युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट दिलेला आहे. त्याचबरोबर ॲव्होगाड्रोज नंबर दिलेला आहे. आणि या 3 क्वांटिटी केई पर किलोमोल, केई पर किलोग्राम, केई पर मॉलिक्यूल, या 3 क्वांटिटी आपल्याला विचारलेल्या आहेत. कशा पद्धतीने सॉल्व करता येते बघा. हा आपल्याला किलोमोल मध्ये सुद्धा करता येणार आहे किंवा हाय मॉलिक्युलर वेट आहे त्यालाही आपल्याला किलोमोल मध्ये करता येणार आहे. पहिला पार्ट बघा, कायनेटिक एनर्जी पर के मोल. फॉर्म्युला आहे 3/2 RT. कायनेटिक एनर्जी पर के मोल 1.5. आर ची व्हॅल्यू बघा तुम्हाला दिलेली आहे 8.31 पर मोल आहे. किलोमोल करायचे असेल तर 10⁻³ येणार आहे इंटू 400. 400 ने मल्टिप्लाय करायला पाहिजे. 400 आणि हे मल्टिप्लिकेशन जर करायचं असेल के पर किलोमोल इक्वल टू काय लिहितात बघा
या दोघांचा गुणाकार येणार आहे 600 इंटू 8.31 इंटू 10⁻3. आता बघा फक्त कॅल्क्युलेशन कसं करता येईल आपल्याला. सहज कॅल्क्युलेशन लॉग वापरायची गरज लागणार नाही. हे 10 हे जे आहे 600 न आपण मल्टिप्लाय करूया. काय येईल बघा, त्याचे 2 0 येणार आहे. हा 10⁻3 तसाच राहणार आहे. 6 न मल्टिप्लाय केले की 6 येणार आहे. 6 18 येणार आहे. आजचा 1 येणार आहे. 8 संग 48 आणि 49 येणार आहे. डेसिमल बघा 2 येणार आहे. या डेसिमल जे आहे ते काय येणार आहे 2 येणार आहे. आणि यात आपल्याला उत्तर काय लिहिता येईल बघा, रिराईट करता येईल. कायनेटिक एनर्जी पर के मोल इक्वल टू, हे डेसिमल इथं दिलेलं आहे. आता आपल्याला हा डेसिमल आणि शिफ्ट करता येईल आपल्याला 4.986 इंटू 10⁻6 असं लिहिता येईल. हे 3 डिजिट जर आपण लेफ्टला आलो तर पॉवर प्लस करायचे, राईटला गेलं तर मायनस करायचे आहे. लेफ्टला आलो तर प्लस करायचे, राईटला गेलं तर मायनस करायचे आहे. आणि आता याचं युनिट लिहिता येणार आहे आपल्याला. याचं आपल्याला युनिट लिहिता येईल बघा, जूल पर के मोल असं युनिट, जूल पर किलो मोल असं हे युनिट लिहिता येणार आहे. हा पहिला पार्ट. दुसरा पार्ट काय बघा, पर किलोग्रामचा दुसरा पार्ट आहे तो काय पर किलोग्राम असा आहे. कायनेटिक एनर्जी पर किलोग्राम इक्वल टू 3/2 RT/MO असं लिहितो. केई पर किलोग्राम इक्वल टू 1.5. आर ची व्हॅल्यू बघा 8.31 ती किलोमोल मध्येच ठेवणार आपण. इंटू 400 डिवायडेड बाय 32 असं लिहितो. केई पर किलोग्राम काय लिहिता येईल बघा, 1.5 इंटू 3.81. या 4 न खाली डिवाइड करता येईल आपल्याला. 8 येणार, इथं 100 राहणार. 100 इंटू 10⁻3 म्हणजे आपल्याला काय लिहिता येईल बघा 10⁻5 असं लिहिता येईल. पॉवर येणार 10⁻5. केई पर किलोग्राम 15 न मल्टिप्लाय करता येईल आपल्याला. 15 आणि 1 चा गुणाकार 1.5 डेसिमल आपण नंतर शिफ्ट करूया. 1 येणार आहे. 15 × 45 आणि 46 म्हणजे 4 येणार आहे. 15 × 8 20 आणि 4 म्हणजे 124 असं होणार आहे. हे 2 आणि हा 1 3 म्हणजे या ठिकाणी येणार आहे 12.465 भागाकारामध्ये 8 10चा 5 घात येणार आहे. 10चा 5 घात येणार आहे बघा. आणि आता पुढे आपल्याला आणि सिम्प्लिफाय करायचं आहे. कशा पद्धतीने सिम्प्लिफाय करता येईल बघा. केई पर किलोग्राम याला 8 न डिव्हाइड करायचं आहे. याला आपल्याला काय करायचं आहे 8 न डिव्हाइड करायचं आहे. कशा पद्धतीने डिव्हाइड करता येईल बघा. डिव्हिजन मध्ये काय येणार बघा, डिवाइडेड बाय भाग घालवला 1 चा भाग जाणार आहे. बरोबर आहे. डेसिमल येणार आहे. आणि किती राहिले बघा 4 राहिलेले आहेत म्हणजे 44 होणार आहे. 44 ला आपण 8 न भागणार म्हणजे किती होणार 8 × 5 = 40. पुन्हा 4 राहिलेले आहेत 6 म्हणजे 46 म्हणजे आपल्याला काय लिहिता येणार पुन्हा 5 लिहिता येणार आहे. 6 राहिलेले आहेत आणि इथं 5 आहे म्हणजे 44 म्हणजे इथं किती राहिलेले आहेत 2 राहिलेले आहेत आणि इथं 5 आहे म्हणजे 25 आहे. ते आपल्याला डिव्हिजन मध्ये काय लिहिता येईल बघा 8 न डिवाइड करायचं आहे. 8 × 3 = 24 असेल. 8 × 3 काय येणार आहे 24 असं येणार आहे. इंटू 10⁻5 येते का बघा लक्षात. 1.8 न डिवाइड केलं या ठिकाणी पहिला 1 चा भाग लागला. त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बघा 4 राहिलेले आहेत. 44 म्हणजे 8 × 5 = 40. 5 चा भाग गेला. त्याच्यानंतर पुन्हा 4 राहिलेले 46 झाले. 46 म्हणजे 8 × 5 = 40 म्हणजे राहणार आहे किती बघा 65 राहणार आहे. इथं बघा काय झालेलं आहे
आणि अटी 64 8 येणार आहे या ठिकाणी 8 येणार आहे आणि याचं युनिट येणार आहे जूल पर किलोग्राम. इथं राहिलेला नंबर लक्षात आला का बघा आपल्या. आता म्हणजे 40 म्हणल्यानंतर 6 राहिले 6 आणि 5 म्हणजे 65 म्हणजे 8 8 64 हे दुसरं उत्तर आपल्याला मिळणार आहे. तिसरं उत्तर बघा काय आहे. पर मॉलिक्यूल साठी सॉल्व्ह करायचं आपल्याला. तिसरा पार्ट बघा कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल इक्वल टू 3/2 RT/NA असेल. कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल इक्वल टू 1.5 8.31 into 10⁻³ into 400 आणि ॲव्होगाड्रोस नंबर दिलेला 6.02 into 10⁻23 असा दिलेला आहे. कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल काय लिहिता येईल बघा. या दोघांचा गुणाकार येणार आहे 600 into 8.31 into 10⁻². हे वरती आले की काय होणार आहे -23. अगोदरचे 3 म्हणजे -20 असं होणार आहे. काय होणार आहे बघा -20 असं होणार आहे. हे 400 into 1.5 म्हणजे 600. हे 10⁻³ वरती आले की आपल्याला पण हा नंबर आहे तो पर मोल मध्ये आहे बघा. याला आपल्याला या ठिकाणी तुम्हाला जो दिलेला आहे तो काय दिलेला बघा पर मोल असा दिलेला आहे. तो किलो मोल करायचा असेल तर आपल्याला हा नंबर जो आहे तो 10⁻26 करायला पाहिजे. त्यामुळे हे 23 असं होणार. ॲव्होगाड्रोस नंबर देत असताना तो पर मोलला दिलेला आहे. तो पर किलो मोल करायचा असेल तर आपल्याला हा नंबर 26 करायला पाहिजे किंवा इथं हे पर मोल मध्ये घ्यायला पाहिजे. म्हणजे 23 डिवायडेड बाय 6.02 कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल इक्वल टू काय लिहिता येईल बघा. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करता येईल. हे 2 पॉवर आहे तिथं आपल्याला ऍडजस्ट करता येतील. 6 साहित्रिक 18 एक हाताला 8 48 आणि 49 हे 2 डिजिट आहेत ते इथं लिहिता येतील आपल्याला. आणि या 2 मुळे हे -21 असं होणार आहे. भागाकारामध्ये 6.02. या दोघांच्या लॉगची वजाबाकी करायची आहे आपल्याला. काय लिहिता येते बघा 49चा 8 आणि 6 मध्ये 49चा 8 मध्ये 69 72 6 मध्ये 5 म्हणजे काय मिळणार बघा 1.69 69 72 आहे आणि हा 5 ऍड केला की 77 असं होणार. 69 77 असं होणार. त्यानंतर -21 आहे ते -21 असं घ्यायचं. त्याचा 90चा 00 गुणाकार आहे म्हणजे बेरीज येणार. -22 येणार 6977 आणि आता 60चा 2 मध्ये बघा 60चा 2 मध्ये आहे 7796. वजाबाकी करायची आहे 1 8 1 1 आणि 22 काय येणार बघा 22. याची कॅरेक्टरिस्टिक्स एक मिनिट ही याची कॅरेक्टरिस्टिक्स आहे ती काय येणार आहे बघा 1 येणार आहे. दोघांचे ऍडिशन केल्यानंतर 20 होणार आहे. दोघांची वजाबाकी बघा इथं चुकलेली आहे. काय येणार बघा 1 9 8 17 10तून 8 गेले 1 16तून 7 गेले 9 7 16 आजचा 1 येणार आहे. 20 12 20 वजा 1 म्हणजे वजा 21 म्हणजे 12 21 आणि आता 91चा 8 आणि
1 मधला अँटीलॉगच्या टेबल मधला मॅन्टिस. 91चा 8 मध्ये बघा 8279 आणि 1 मध्ये आहे तो 2 आहे, म्हणजे आपल्याला 8279 प्लस 2 मध्ये आहे बघा 91चा 4 असा आहे, म्हणजे 8283 असा लिहित आहे. 8283 असा लिहित आहे. पॉवर डायरेक्ट 10⁻21 करणार, म्हणजे इथं 0 लिहिणार आणि याला युनिट येणार आहे ते मॉलिक्यूल काय म्हटलेलं बघा, जूल पर मॉलिक्यूल. जूल पर मॉलिक्यूल असं हे एक्झाम्पल आपल्याला या ठिकाणी सोडवता आलेलं आहे. पुढचं एक्झाम्पल काय आहे बघा. एकोणीस नंबरचं एक्झाम्पल. Calculate the energy radiated in 1 minute. Energy radiated in 1 minute by black body. By a black body of surface area 100 centimeters square when it is maintained at किती टेम्परेचर दिले बघा 227 डिग्री सेल्सियस. 227 डिग्री सेल्सियस. बघा कॅल्क्युलेट द एनर्जी रेडिएटेड इन 1 मिनिट. टाइम दिलेला आहे 1 मिनिट. एरिया दिलेला आहे 100 सेंटीमीटर स्क्वेअर आणि टेम्परेचर दिलेलं आहे ब्लॅक बॉडी आहे. काय लिहिता बघा, दिलेली माहिती लिहिता येईल आपल्याला. काय आहे बघा, टाइम स्मॉल टी किती आहे 1 मिनिट म्हणजे 60 सेकंड. एरिया 100 सेंटीमीटर स्क्वेअर, त्याचं कन्व्हर्शन करता येईल आपल्याला 100 into 10⁻⁴ म्हणजे 10⁻² मीटर स्क्वेअर. आणि काय टेम्परेचर 227 अधिक 273 म्हणजे किती होणार बघा 500 केल्विन असं होणार. आणि विचारलेलं आहे तुम्हाला या ठिकाणी एनर्जी किती बाहेर टाकली जाणार आहे. स्टीफन्स बोल्ट्झमन लॉचा वापर करायचा आहे. काय आहे बघा, Q = काय लिहिता बघा आपल्याला इक्वेशन. Q = सिग्मा स्मॉल t a t⁻⁴. युनिट एरिया युनिट टाइमची एनर्जी आहे, मात्र आता टाइम दिलेला आहे, एरिया दिलेला आहे. सबस्टिट्यूट करता येईल आपल्याला. सिग्माची व्हॅल्यू आहे 5.67 × 10⁻⁸. टाइम दिलेला आहे 60, एरिया 10⁻² आणि t⁻⁴ म्हणजे 500⁴. Q = 5.67 × 60चं काय होईल बघा, किंवा 60 × 10⁻⁻10 असं म्हणते आपण हे. आणि आता 5चा चौथा घात, 5चा वर्ग 25, त्याचा वर्ग करायचा म्हणजे 625 625. आता हे 10⁻² असणार आहे, त्याचा चौथा घात म्हणजे 10⁸ असणार आहे. Q = मल्टिप्लाय करता येईल आपल्याला. या 60 ने याला मल्टिप्लाय करता येईल बघा. 7 आणि 6चा गुणाकार 42 येणार. हे 0 तसाच घेणार आपण. 42 4 राहिले, 6 36 आणि 4 40 होणार आहे. पुन्हा 4 राहिले,
6 पंचे 30 आणि 4 34 असं होणार आहे. आणि आता बघा डेसिमल 2 येणार आहे या ठिकाणी. 10⁻10 आणि 8 म्हणजे -2 इंटू 6 to 5 इंटू 10⁻². आणि काय करताय बघा 340.2 इंटू 6.25 असं करता येईल. आणि आता पुन्हा लॉग बघायला पाहिजेत आपल्याला. या दोघांच्या लॉगची बेरीज अँटी लॉग. 34चा 0 2 मध्ये, 34चा 0 मध्ये आहे 53 15, 2 मध्ये आहे 3 म्हणजे 53 18. कॅरेक्टरिस्टिक्स येणार आहे 2 53 18. 6.25 काय होणार आहे बघा 62चा 5 मध्ये, 62चा 5 मध्ये बघा किती आहे 79. 62चा 5 मध्ये 7959 असा आहे 7959. बेरीज करायची आहे 9 आणि 8 17, 5 आणि 2 7, 9 3 12, 8 आणि 5 13. चा एक आलेला आहे 3 होणार आहे 32चा 7 आणि 7 मध्ये, 32चा 7 आणि 7 मध्ये बघा 32चा 7 मध्ये आहे 21 23, पुन्हा 7 मध्ये आहे तो 4 आहे 27, 21 27 Q इक्वल टू 21 27. 3 म्हणजे 4 घरं पूर्ण म्हणजे डेसिमल द्यायची गरज नाही. येणार आहे युनिट जूल असं येणार आहे. ते युनिट काय येणार जूल असं येणार आहे. असं हे कॅल्क्युलेशन आपल्याला या ठिकाणी करता येईल. बघा नेक्स्ट प्रॉब्लेम बघा काय आहे 20 नंबरचा प्रॉब्लेम. काय सांगितले बघा एनर्जी इज इमिटेड फ्रॉम ए होल. एनर्जी इज इमिटेड फ्रॉम ए होल in an electric furnace. In an electric furnace at the rate of 20 bar, when the temperature of the temperature of the furnace is 727 degrees Celsius. What is the area of hole? What is the area of hole? आणि तुम्हाला दिलेला आहे बघा स्टीफन्स कॉन्स्टंट दिलेला आहे. काय लिहिता येईल बघा पॉवर दिलेली आहे किंवा रेट दिलेली आहे. पॉवर म्हणजे आपण 20 वॅट. त्यानंतर टेम्परेचर आहे 727 + 273 म्हणजे किती येणार 1000 केल्विन असे येणार आहे. स्टीफन्स कॉन्स्टंट आहे सिग्मा इक्वल टू 5.7 × 10⁻². थोडं अप्रॉक्सिमेशन केलेलं आहे. काय आहे बघा जूल पर मीटर स्क्वेअर सेकंड केल्विन रेस्ट 4. आणि विचारलेलं आहे तुम्हाला एरिया ऑफ द होल कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करता येईल बघा. पॉवर बद्दलचं इक्वेशन काय लिहिता येईल आपल्याला A सिग्मा T⁻⁴ असं लिहिता येईल.
A equal to P upon sigma T raised to 4 असं then P20 आहे सिग्मा 5.7 into 10 raised to 8 आहे -8 आहे आणि 1000 raised to 4 1000 म्हणजे 10 raised to 3 त्याचा चौथा घात म्हणजे 10 raised to किती होणार बघा 3 आणि 4 चा गुणाकार 12 होणार आहे. A equal to 20 upon 5.7 या दोघांचं काय होणार आहे बघा -8 अधिक 12 म्हणजे +4 वरती आला की -4 दोघांच्या लॉगची वजाबाकी करायची आहे 1.3010 20 चा लॉग वजा या 57 चा लॉग बघायचं आपल्याला 57 चा लॉग बघायचा आहे बघा 7559 वजाबाकी आहे 1 येणार आहे 5 येणार आहे 4 येणार आहे 8 आणि 5 13 0 अँटी लॉग बघा किती येणार आहे अँटी लॉग बघा या ठिकाणी 5451 54 चा 1 5 आणि 1 मध्ये 1 मध्ये 1 आहे 3508 अधिक 1 म्हणजे 3509 3509 0 म्हणजे एकच घर पूर्ण करायचं आहे 10 raised to -4 मीटर स्क्वेअर असायला आपल्याला 3.509 into 10 raised to -4 मीटर स्क्वेअर असायला आपल्याला. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा काय आहे. एकवीस नंबरचा प्रॉब्लेम. The emissive power of a sphere of area 0. Emissive power of a sphere of area किती दिलेलं बघा 0.02 मीटर स्क्वेअर is 0.5 किलो कॅलरी हीटचं दुसरं युनिट आहे किलो कॅलरी पर सेकंड मीटर स्क्वेअर. व्हॉट इज द अमाउंट ऑफ हीट radiated by the spherical surface in 20 seconds. बघा the emissive power of a sphere of area 0.02 meter square is 0.5 kilocalorie per second meter square. What is the amount of heat radiated by the spherical surface in 20 seconds? दिलेला क्वांटिटी बघा तुम्हाला इमिसिव्ह पॉवर दिलेली आहे त्याला आपण R असं म्हटलेलं आहे 0.5 किलो कॅलरी पर सेकंड मीटर स्क्वेअर. एरिया दिलेला आहे 0.02 मीटर स्क्वेअर. टाइम दिलेला आहे सेकंड मध्ये 20 सेकंड आणि विचारलेला आहे क्यू. इमिसिव्ह पॉवरला आपण डिफाइन केलेलं आहे अमाउंट ऑफ एनर्जी इमिटेड बाय बॉडी पर युनिट एरिया पर युनिट टाइम.
एरिया युनिट आणि टाइम युनिट नसेल तर त्याला आपण काय करणार आहे, डिव्हाइड करणार आहे एरिया आणि टाइम ना. क्यू इक्वल टू R80 असं लिहित आहे. क्यू इक्वल टू आर ची व्हॅल्यू आहे बघा 0.5 किलो कॅलरी मध्येच ठेवूया आपण. ए आहे बघा 0.02, टी आहे 20. क्यू इक्वल टू 0.5 इंटू दोघांचा गुणाकार. काय लिहिता येईल बघा, दोघांचा गुणाकार लिहायचा आपल्याला. काय लिहिता येईल बघा या ठिकाणी हे 20 ने याला मल्टिप्लाय केले किती होणार आहे, 40 होणार आहे आणि 2 डेसिमल आहे 0.4 असं लिहिता येईल आपल्याला. या दोघांचा गुणाकार करायचा आहे, किती येणार बघा गुणाकार त्यांचा 0.5 इंटू 0.4 म्हणजे किती येणार 0.20 म्हणजे 0.2 किलो कॅलरी असं येणार. जूल मध्ये पाहिजे असेल तर याला आपण 4200 मेकॅनिकल इक्विव्हॅलंट ऑफ हीट जो आहे त्यानं आपण मल्टिप्लाय करणार आहे. म्हणजे आपल्याला मिळणार आहे बघा 840 जूल मध्ये पाहिजे असेल तर आपल्याला मेकॅनिकल इक्विव्हॅलंट ऑफ हीटचा वापर करून कन्व्हर्ट करता येणार आहे. असा हा या ठिकाणी 21 नंबरचा प्रॉब्लेम. नेक्स्ट बघा 22 नंबर. Compare the rates of emission of heat by black body. Heats by a black body maintained at 727 degrees Celsius and at 227 degrees Celsius. If the black bodies are surrounded by an enclosure black आहे at 27 degrees Celsius, what would be the ratio of their rates of loss of heat, rates of loss of heat. काय लिहिताय ते बघा. तुम्हाला दोन ब्लॅक बॉडी दिलेले आहे, त्यांचे टेम्परेचर दिलेले आहे 727 227 आणि एका सराउंडिंग मध्ये ठेवलेले आहेत ते सुद्धा ब्लॅक एन्क्लोजर आहे, त्याचं टेम्परेचर आहे 27. पहिल्या पार्ट मध्ये रेट ऑफ इमिशन काढायचं तर दुसऱ्या पार्ट मध्ये रेट ऑफ लॉस ऑफ हीट काढायचं आहे. असं सोडवता येते बघा. दिलेली माहिती दिली आहे आपल्याला. काय दिलेलं आहे बघा. पहिलं टेम्परेचर 727 अधिक 273 बरोबर 1000 केल्विन असं लिहिता येईल. दुसरं टेम्परेचर 227 अधिक 273 म्हणजे 500 केल्विन असं लिहिता येईल. पहिला रेट ऑफ इमिशन ऑफ हीट विचारलेला आहे त्याला आपण E1/E2 असं म्हणूया. दुसरा रेट ऑफ लॉस ऑफ हीट विचारलेला आहे त्याला R1/R2 असं म्हणूया आपण.
इमिशनचा रेट लिहिता येईल आपल्याला सिग्मा टी रेस टू 4 असा आहे. E1 सिग्मा T1 रेस टू 4, E2 सिग्मा T2 रेस टू 4, E1 बाय E2 इक्वल टू लिहिता येईल आपल्याला T1 रेस टू 4 अपॉन T2 रेस टू 4. व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या आपण 1000 अपॉन 500 रेस टू 4 ब्रॅकेट रेस टू 4 करता येईल आपल्याला. खालीवर सारखाच घात आहे. दोघांची डिव्हिजन येणार आहे 2, त्याचा रेस टू 4 करायचा आहे. 2 रेस टू 4 म्हणजे 16 येणार. म्हणजे रेट ऑफ इमिशन ऑफ हीट याचा रेशो आपल्याला मिळणार आहे 16:1. आता रेट ऑफ लॉस ऑफ हीट कसा कॅल्क्युलेट करता येईल बघा आपल्याला. रेट ऑफ लॉस ऑफ हीट, रेट ऑफ लॉस ऑफ हीटचं इक्वेशन आहे R इक्वल टू सिग्मा T रेस टू 4 मायनस T0 रेस टू 4. रेट ऑफ लॉस ऑफ हीटचं इक्वेशन आहे सिग्मा T रेस टू 4 मायनस T0 रेस टू 4. दोघांसाठी अप्लाय करणार, सिम्प्लिफाय करणार आहे. R इक्वल टू सिग्मा T रेस टू 4 मायनस T0 रेस टू 4. R1 इक्वल टू सिग्मा T1 रेस टू 4 मायनस T0 रेस टू 4. R2 इक्वल टू सिग्मा T2 रेस टू 4 मायनस T0 रेस टू 4. R1 बाय R2 इक्वल टू काय लिहिता येईल बघा T1 रेस टू 4 मायनस T0 रेस टू 4 अपॉन T2 रेस टू 4 मायनस T0 रेस टू 4. बघा कशा पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करता येईल. दोन्ही टेम्परेचर दिलेले आहे. काय करता येईल बघा 1000 रेस टू 4. T0 आहे 27 अधिक 273 म्हणजे 300 येणार आहे. वजा 300 रेस टू 4 डिवायडेड बाय 500 रेस टू 4 मायनस 300 रेस टू 4. आता ह्या सगळ्यामध्ये बघा 100 कॉमन फॅक्टर आहे. काय लिहिता येईल बघा आपल्याला. या सगळ्यामध्ये 100 कॉमन फॅक्टर आहे. बाजूला काढता येईल म्हणजे 10 रेस टू 4 येणार मायनस 3 रेस टू 4 इंटू 10 रेस टू काय येणार बघा. हा कॉमन फॅक्टर काढला 10 रेस टू 2 रेस टू 4 म्हणजे 10 रेस टू 8 येणार. डिवायडेड बाय 5 रेस टू 4 मायनस 3 रेस टू 4 इंटू 10 रेस टू 8 येणार. हा कॉमन फॅक्टर निघून जाईल. R1 बाय R2 इक्वल टू 10 रेस टू 4 म्हणजे काय येणार आहे 10,000 येणार आहे. मायनस 3 रेस टू 4 म्हणजे काय येणार आहे 81 असं येणार आहे. 3 चा वर्ग 9, 9 चा वर्ग 81. 5 रेस टू 4 म्हणजे 6 टू 5 मायनस 81. वजाबाकी करायची आहे. काय येणार बघा वजाबाकी 10 रेस टू 4 म्हणजे 10,000. वजाबाकी येणार बघा 9. आजचा एक आला 199. 10,000 वजा 81 म्हणजे 9,919. यांची वजाबाकी बघा 4. 12तून 8 गेले पुन्हा 4च राहणार. हातचा एक येणार 544. आणि या दोघांच्या लॉगची वजाबाकी काय ते बघा. वरती कॅरेक्टरिस्टिक 3 येणार, खाली 2 येणार. वजाबाकी करायची आहे. 99चा 1 9 मध्ये 1 मध्ये आहे 99 61. 9 मध्ये आहे 4 म्हणजे 99 65. 54चा 4 मध्ये आहे बघा 73 56. 73 56. वजाबाकी करायची आहे. 9 6 15 येणार आहे. 0 येणार आहे. 6 येणार आहे आणि हे 2 येणार आहे आणि ह्याची वजाबाकी 1 येणार आहे. 2609 अँटी लॉगच्या टेबलमध्ये 26 कुठं आहे बघायचं आहे. 0 मध्ये 18 24 आहे. 9 मध्ये 4 आहे म्हणजे 18 28. R1 बाय R2 इक्वल टू 18 28 येणार. 1 म्हणजे 2 घरं आहेत म्हणजे 18.28 as to 1 असं आपल्याला या ठिकाणी हे एक्झाम्पल सॉल्व